पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यासोबत बरेचसे कॉमन आजार सुद्धा तुमच्या घरात येऊ शकतात किंवा शिरकाव करू शकतात. त्यापासून वाचायचं कसं याबद्दल आपण बघू. सर्वात प्रथम मलेरिया. तर मलेरिया होतो कशामुळे? मलेरिया होतो हा मच्छरांनी चावल्यामुळे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला मच्छर चावत असतील तर त्यामुळे मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला मलेरियाची लक्षणं जाणवू शकतात. आता मलेरियापासून वाचायचं कसं? तर आपण रात्री झोपताना मस्किटो नेट यूज करू शकतो. आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा वर्किंग प्रिमायसेसच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं पाणी साठवू देऊ नका की ज्या ठिकाणी मलेरियाचे मच्छर वाढतील आणि ते तुमच्यावर अटॅक करू शकतात. जर तुम्हाला मलेरियाची काही लक्षणं जाणवली तर मलेरियाची लक्षणं काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हाय ग्रेड फीवर येणे, म्हणजे अति जास्त प्रमाणात ताप येणे, त्यासोबत तुम्हाला थंडी सुद्धा वाजते, बॉडी पेन, ओमेटिंग, नौशिया आणि पोटामध्ये दुखणे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला फार वीकनेस जाणवतो. अशा लक्षणांसाठी आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मलेरियाची टेस्ट करू शकतो. डेंग्यू आणि चिकनगुनिया ही सुद्धा मच्छरांनी चावल्यामुळे तुम्हाला आजार होऊ शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची लक्षणं म्हणजे थंडी आणि ताप येणे. बऱ्याच वेळेस अशा डेंग्यूच्या आणि चिकनगुनियाच्या पेशंटमध्ये जॉईंट्स पेन कॉमन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बॉडीवर लाल रंगाच्या रॅशेस येतात. तर अशा ठिकाणी आपल्याला जर डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या मच्छरांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला लांब स्लीव्हची म्हणजे पूर्ण अंग झाकतील अशी कपडे तुम्हाला घालायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या आजूबाजूचा एरिया नेहमी नीट अँड क्लीन ठेवणं फार गरजेचं आहे. टायफॉइड हा जो आजार होतो हा मोस्ट प्रॉब्ली रोड साईड फूड किंवा उघड्यावरची अन्नपदार्थ किंवा दूषित पाणी पिल्यामुळे होतं. तर या सगळ्या लक्षणांपासून जर तुम्हाला वाचायचं जर असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बाहेरचं फूड अवॉइड करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला आजूबाजूचा जो थंड वातावरण आहे त्यापासून तुम्हाला प्रोटेक्शनसाठी तुम्ही नीट अँड क्लीन हायजेनिक वॉटर पिऊ शकतात, फिल्टर वॉटर पिऊ शकतात, कव्हर फूड यूज करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिझर्वेटिव्ह जे आयटम्स असतात खाण्यापिण्याची ती सुद्धा तुम्हाला अवॉइड करणं फार गरजेची आहे. तर वरच्या मी सांगितलेल्या कोणत्याही प्रकारची जर लक्षणं तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क साधू शकतात आणि या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर, एक्सपर्ट स्टाफ सुद्धा अवेलेबल आहे. तर 24/7 तुम्ही या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करू शकतात की जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या परिवाराची, इव्हन तुमच्या फ्रेंड सर्कलची तुम्ही काळजी घेण्यासाठी नक्कीच संपर्क करा या हॉस्पिटलला.